11वा शौर्य दिन साजरा होता. तुम्ही या ठिकाणी विजयस्तंभाला येऊन अभिवादन केले, काय सांगाल? गर्दीची संख्या सकाळी थंडीमुळे कमी होती, आता गर्दीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते. याबद्दल दरवर्षी आपण पाहतो की या इथे प्रचंड मोठ्या संख्येने संख्या वाढत आहे आणि लोक UP पासून ते कर्नाटक असेल, तामिळनाडू इथून लोक आलेली आहेत आणि ह्यांची संख्या दरवर्षी वाढणार आहे. कारण लोकांना या देशामधल्या तमाम दलितांना, शोषितांना खऱ्या अर्थानं आज या शौर्यस्तंभामुळे जाणीव होते की आपल्यावरती अन्यायकारक बंधनं टाकली होती, परंतु आपण खऱ्या अर्थानं शौर्यवाले मंडळी आहोत आणि त्यामुळं आपल्याला आपल्या या इतिहासाला साक्ष ठेवण्यासाठी म्हणून या इथे अख्ख्या भारतामधून लोक इथे येतात आणि या शौर्य दिनाचं आज लोकांना एक वेगळा स्वतःमध्ये एक वेगळा उत्साह, स्वतःमध्ये एक आत्मसन्मान आणि स्वाभिमान या शौर्य दिनाला आल्यानंतर मिळतो असं माझं मत आहे. खरं म्हणजे आपल्याकडे या पद्धतीनं जे चाललेलं आहे की गुंड या देशामध्ये लोकसभेपासून ते साध्या पंचायत समितीपर्यंत लोक या पद्धती निवडून जाणं हे म्हणजे लोकशाहीला मारक आहे. माझं म्हणणं आहे की या पद्धतीचं जे इलेक्शन आहे हे आता बदललं पाहिजे आणि फ्रेंच पद्धतीचं इलेक्शन ज्याच्यामध्ये पक्षांना मतदान होतं आणि जे पर्सेंटेज 100% पर्सेंटेज असेल तर त्याच्यात एखाद्या पक्षाला 25% मतदान झालं तर त्याला 25 जागा देण्यात याव्या 100मध्ये. अशा पद्धतीने पक्षानं जर वोटिंग झालं तर इथे पैशाचा पण जो काही चुराडा होतो आणि नंतर गुंडसुद्धा निवडून येतात, हे सर्व संपेल आणि गुंडांचे पक्ष असतील त्यांना लोक मतदान करणार नाहीत आणि जे खऱ्या अर्थानं लोकशाहीला पूरक असतील आणि विद्वानांचे आणि चांगले पक्ष असतील जे लोकशाहीला मानणारे असतील त्यांनाच लोक त्या पक्षाला मतदान करतील आणि खऱ्या अर्थानं ही लोकशाही निकोप होईल. आज अनेक जण गुंडगिरीचे जे लोक आहेत ती आज राजकारणामध्ये आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतात. गुंडगिरीच्या लोकांना पक्षांमध्ये उमेदवारी दिल्या जातात. एक आता सध्या ही परिस्थिती अशी आहे की या परिस्थितीत जिंकण्यासाठी काही पण ही जी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे पैशाचा वापर, गुंडांचा वापर, हे खरं म्हणजे या देशाच्या लोकशाहीला अत्यंत विदारक चित्र आहे आणि त्यामुळं हे असं न होण्यासाठी पक्षनिहाय वोटिंग व्हावं अशी माझी सरकारला आव्हान आहे. त्या पद्धतीनं या देशामध्ये इलेक्शन पद्धत आणली तर फार चांगलं होईल असं आमचं म्हणणं आहे. सर, तुम्हाला जागा किती दिल्या गेल्या? आयरामांना संधी दिली गेली. तुम्हाला अरे एका वेळा एक बोल ना. तिकिटासाठी वाद झाले, अनेक आयरामांना तिकीट दिले गेले, त्यामुळे संभाजीनगरमध्ये सुद्धा वाद झाले गेले पाहिलं. नाही, खरंच हे अत्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत इलेक्शनच्या माहोलमध्ये चर्चा होत राहतात आणि मग आयत्या वेळा जे मिळतील त्यांना तिकीटं दिली जातात. हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे आणि त्यामुळंच माझं असं म्हणणं आहे की हे जे काय चाललेलं आहे त्यापेक्षा या पद्धतीनं जर इलेक्शनची सिस्टीमच बदलली तर हे सर्व प्रश्न सुटतील आणि ज्या काही युत्या होतील म्हणजे सरकार नंतरच्या युत्यानंतर म्हणजे त्या पक्षाच्या पर्सेंटेजवर एकत्र येऊन ते सरकारं बनवतील आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये जे लोकांना अपेक्षित आहे अशा पद्धतीने सरकार येतील. पण तुम्हाला समाधानकारक जागा दिल्या गेल्या नाही असं सांगितलं जाते. नाही, आम्ही बघा युतीमध्ये कोणाला समाधान होत नाही. युतीमध्ये सर्वांना जास्तीत जास्त जागा हव्या असतात, त्यामुळे आम्हाला सुद्धा हव्या असतात, ते ऑब्वियस आहे आणि त्यामुळं आम्ही सर्वच जे युतीमध्ये असतात ते सर्वच नाखुश असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.